हॅलो स्टुडंट्स, आपण चॅप्टर 5वा इलेक्ट्रॉनिक काउंटर्स बघत आहोत. याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला काउंटर हा टॉपिक चालू केलेला आणि त्याच्यामध्ये मॉड 16 हा काउंटर बघितलेला आहे, ज्यालाच आपण 4 बीट बायनरी काउंटर असं म्हणतो. बाय काउंटर म्हणतो मी त्याला, बायनरी काउंटर. ठीक आहे, तर हा टॉपिक आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला डिकेड काउंटर, डिकेड म्हणजे काय तर 10 काउंटर किंवा मॉड 10 काउंटर आपल्याला बघायचा आहे. म्हणजेच काय, सगळ्यात अगोदर डिकेड काउंटर कशाला म्हणायचं ते समजून घेऊयात. काउंटर असा की जो काय करेल 0 1 2 3 4 5 6 8 9 पर्यंत काउंट करेल आणि 9 काउंट केल्याच्यानंतर पुन्हा एकदा कुठे येईल, 0कडे येईल, पुन्हा 0 1 2 3 अप टू द 9 पर्यंत तो काउंट करेल. अशा पद्धतीने टोटल किती काउंट करेल तर 10 काउंट करेल आणि म्हणून त्याला काय म्हणायचं आहे, मॉड 10 काउंटर. ठीक आहे, मॉड्युलस ऑफ 10 काउंटर किंवा डिकेड काउंटर असं म्हणतात. ठीक आहे, मग परीक्षेमध्ये जर मॉड 10 काउंटर विचारला तरी हाच लिहायचा आहे आणि डिकेड काउंटर विचारला तरी हाच लिहायचा आहे. ठीक आहे, आता आपण त्याच्या ट्रूथ टेबल त्याचा बघूयात. बघा, आता काउंटर काय करत असतो तर लास्ट लेक्चरमध्ये आपण समजून घेतलंच आहे, पण परत एकदा समजून घेऊयात. तर हा जो काही काउंटर आहे, समजा हा जर मॉड 10 काउंटर असेल, मॉड 10 काउंटर, तर हा काउंटर काय करेल तर आलेल्या जे काही पल्सेस आहेत त्या पल्सला काउंट करण्याचं काम काउंटर करतो आणि त्या पद्धतीने इथे बायनरी जे काही आउटपुट आहे 4 बिटमध्ये आउटपुट देईल. ठीक आहे, आता इथे किती फ्लिपफ्लॉप्स वगैरे वापरायचे काउंटरमध्ये काय असतात तर फ्लिपफ्लॉप्स असतात. ते फ्लिपफ्लॉप्स किती वापरायचे ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर इथे तो काय करेल तर ह्या ज्या काही इनपुट जे काही तुम्ही क्लॉक पल्स दिलेले आहेत, ज्याला मी CLK म्हणतो, त्या क्लॉक पल्स काउंट करण्याचं काम हा काउंटर करेल आणि तो कुठपासून कुठपर्यंत काउंट करेल तर 0पासून तर 9पर्यंत काउंट करेल आणि 9 नंतर पुन्हा एकदा रिसेट होऊन कुठे येईल 0कडे, 0पासून पुन्हा 9कडे, पुन्हा 0. या पद्धतीने ते सर्कल कंप्लीट होत राहील. ठीक आहे, आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर 10 जर आपण बायनरीमध्ये लिहायचं झालं तर आपण कसं लिहितो, 1 0 0 1. आपण 8 4 2 1 पद्धत वापरतो. 8 4 2 1 पद्धत सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, 8 4 2 1 ही बायनरी प्रोसेस आहे किंवा बायनरी काउंटिंग किंवा बायनरी कन्व्हर्जनची एक प्रोसेस आहे 8 4 2 1 पद्धत. इथे 8 आणि ही एक 9, म्हणजे आपण जर 9 लिहायचं झालं बायनरीमध्ये तर आपण असं लिहिणार 1 0 0 1. राईट, म्हणजेच काय, 8 अधिक हा 1, हा 8 आणि हा 1 यांची जर ॲडिशन केली तर ॲन्सर किती भेटेल, 9. म्हणून 1 0 0 1 म्हणजे 1 0 0 1 हा त्याचा काय झाला, बायनरी काउंट झाला किंवा बायनरी नंबर झाला. समजले सगळ्यांना. तर तो कुठपासून कुठपर्यंत काउंट करेल आपण एक छोटीशी बघूयात. बघा, ज्यावेळेस तो पहिला काउंट येईल, पहिले इनिशियलीच तो काय असेल 0 0 असेल, बरोबर. ज्यावेळेस पहिली क्लॉक पल्स येईल, ह्या समजा क्लॉक पल्स असतील तुमच्या, इनिशियली तो काय असेल 0च असेल. राईट, ज्यावेळेस पहिली क्लॉक पल्स येईल त्यावेळेस तो काय होईल 0 0 1 होईल. दुसरी क्लॉक पल्स येईल त्यावेळेस काय होईल 0 0 1 0 होईल. तिसरी क्लॉक पल्स येईल त्यावेळेस काय होईल 0 0 1 1 होईल. राईट, चौथी क्लॉक पल्स येईल त्यावेळेस 0 1 0 0 होईल, बरोबर. त्याच्यानंतर पाचवी क्लॉक पल्स येईल त्यावेळेस 0 1 0 1 होईल. त्याच्यानंतर 6वी क्लॉक पल्स येईल त्यावेळेस 0 1 1 0 होईल. 7वी क्लॉक पल्स येईल त्यावेळेस 0 1 1 1 होईल आणि 8वी क्लॉक पल्स येईल त्यावेळेस 1 0 0 0 होईल आणि 9वी क्लॉक पल्स ज्यावेळेस येईल त्यावेळेस 1 0 0 1 होईल आणि जर 10वी क्लॉक पल्स आली किंवा येईल त्यावेळेस तो काय होईल, पुन्हा रिसेट होऊन कुठे जाईल 0 0. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर 0पासून तर 9पर्यंतच काउंट करायचं आहे. ज्यावेळेस 10वी क्लॉक पल्स येईल त्यावेळेस तो पुन्हा काय होईल, इनिशियल स्टेजला जाईल 0 0ला, परत 11वी स्टेज पुन्हा 0 0 0 1 म्हणजे 1कडं, परत 2 3 4 या पद्धतीने तो बायनरी आउटपुट देईल. मग आपल्याला आपण मॉड्युलस ऑफ 16 काउंटर बघितलेला आहे, मॉड 16 काउंटर बघितलेला आहे किंवा त्याला आपण 4 बीट बायनरी काउंटर असं म्हणतो. तर त्यामध्ये आता इथं जर बघितलं तुम्ही तर इथे तुम्हाला 4 बीट आउटपुट असलेला एक काउंटर तयार करायचा आहे. राईट, इथे बघा 0 0 0 4 वेळा 0 आहेत म्हणजे की आणि 4 वेळा या ठिकाणी 1 नाही आहेत, पण 4 बीट्समध्ये तुम्हाला 9 दाखवता येतो. 3 बीटमध्ये येईल का दाखवता, 3 बीटमध्ये मॅक्झिमम काय येईल 7 दाखवता आहे. राईट, म्हणून आपल्याला 9 दाखवायचं आहे किंवा 9पर्यंत काउंट करायचं आहे, म्हणून आपल्याला इथं 4 बीट्स वापरायला लागतील. मग 4 बीट जर असतील तर किती फ्लिपफ्लॉप्स यूज करायला लागतील तर 4 फ्लिपफ्लॉप्स या ठिकाणी आपल्याला यूज करावे लागतील.
नीट समजून घ्या. ठीक आहे. बघा मॉड जर 10 असेल, m इज इक्वल टू किती आहे 10 आहे, तर आपल्याला आपण नंबर ऑफ फ्लिपफ्लॉप्स कशी कॅल्क्युलेट करतो, m इज इक्वल टू 2n. n म्हणजे काय, नंबर ऑफ फ्लिपफ्लॉप्स, राईट, नंबर ऑफ फ्लिपफ्लॉप्स, आणि m म्हणजे 10. मग 10 जर तुमचा मॉड्युलस असेल तर नंबर ऑफ एन्स किती असतील, म्हणजे नंबर ऑफ फ्लिपफ्लॉप्स किती असतील. तर इथे जर आपण 2 घेतला फॉर एक्झाम्पल, 3 घेतला तर कुठपर्यंत जाऊ आपण मॅक्झिममपर्यंत, तर 8पर्यंत जाऊयात. म्हणजे काउंट आपला 8पर्यंतच जाईल. म्हणजे हे 3 वापरून चालेल का, नाही. म्हणजे आपल्याला किती वापरायला लागतील, 4, म्हणजे 2 म्हणजे 4 काउंट जर वापरले तर आपण 16पर्यंत जाऊ. मात्र या 16पैकी आपल्याला फक्त 0 to 9, म्हणजे इथे 16 म्हणजे काय, तर 0 to 15पर्यंत जाऊ शकतो आपण. पण आपल्याला तिथपर्यंत जायचं नाही. आपल्याला कितपर्यंत जायचं आहे, फक्त 0 to 9पर्यंतच जायचं आहे. आणि म्हणून ते कसं, किंवा त्या फ्लिपफ्लॉपमध्ये आपल्याला काय अरेंजमेंट करावी लागेल की जेणेकरून तुमचा काउंट जो आहे तो 0 to 9च होईल. आले लक्षात. तर ती जी काही टेक्निक वापरली, किंवा आपण तुला काय म्हणूयात, तो जो काही चेंज काय केलेला आहे तो बघा कसा केलेला आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला 4 फ्लिपफ्लॉप दिसत आहेत. फॉर एक्झाम्पल इथे तुमचा ए फ्लिपफ्लॉप आहे, इथे तुमचा बी फ्लिपफ्लॉप आहे, इथे सी फ्लिपफ्लॉप आहे, इथे डी फ्लिपफ्लॉप आहे, राईट. इथे 4 जे के फ्लिपफ्लॉप वापरलेले आहेत आणि ते टॉगल कंडिशनमध्ये वापरलेले आहेत. आणि इथे जो काही फ्लिपफ्लॉप हा सुद्धा जो काही काउंटर दिसतोय तो तुम्हाला तो असिंक्रोनस पद्धतीचा आहे. असिंक्रोनस म्हणजे काय, तर जो पहिला फ्लिपफ्लॉप आहे त्याला तुम्ही क्लॉक पल्स प्रोव्हाइड करता. बघा इथे या ठिकाणी क्लॉक पल्स दिलेली आहे. आणि ही क्लॉक पल्स प्रोव्हाइड केल्याच्यानंतर पहिल्याचं जे आउटपुट आहे ते दुसऱ्याच्या क्लॉक पल्सला, दुसऱ्याचं जे आउटपुट आहे तिसऱ्याच्या क्लॉक पल्सला, तिसऱ्याचं आउटपुट आहे ते चौथ्याच्या क्लॉक पल्सला. याला काय म्हणायचं, सिरीज पद्धत. जोडणीची कोणती पद्धत आहे, ही सिरीजची पद्धत. म्हणजेच काय, तर असिंक्रोनस पद्धत. म्हणजे हा असिंक्रोनस काउंटर आहे. ठीक आहे. म्हणजे याचं स्पीड थोडक्यामध्ये कमी असणार आहे. मग आता हा असिंक्रोनस मॉड 10 काउंटर या ठिकाणी दाखवलेला आहे. ठीक आहे. तर इथे आणि अजून एक सांगायचं, ती जी काही क्लॉक दिलेली आहे ती क्लॉक कशी आहे, निगेटिव्ह एज ट्रिगर आहे. हे एक समजून घ्या. म्हणजे काय, तर क्लॉक पल्स जी आहे तुमची, त्या क्लॉक पल्सच्या निगेटिव्ह एजला तुमचं आउटपुट काय होईल, चेंज होणार आहे. ठीक आहे. ओके. आता कन्स्ट्रक्शन नीट समजून घ्या. डायग्रॅममध्ये दाखवल्याप्रमाणे मॉड 10ची डायग्रॅम आहे. या ठिकाणी तुम्हाला 4 फ्लिपफ्लॉप्स वापरले तुम्ही, ए बी सी डी हे 4 जे के फ्लिपफ्लॉप वापरलेले आहेत. आणि ते टॉगल कंडिशनमध्ये टॉगल कंडिशन म्हणजे कसं आहे, इथे जे आणि के हे काय केलेले आहेत, हायला कनेक्ट केलेले आहेत. म्हणजेच काय, कंटिन्युअसली हायला, म्हणजेच काय, जे इज इक्वल टू 1 आणि के इज इक्वल टू 1 असताना तो फ्लिपफ्लॉप कशामध्ये जातो, तर टॉगल कंडिशनमध्ये. टॉगल म्हणजे काय हेही समजून घ्या. टॉगल कंडिशन म्हणजे काय, हा तुमचा जे के फ्लिपफ्लॉप असेल आणि इथे तुमचा क्यू आणि क्यू आउटपुट, क्यू बार. ठीक आहे. तर इथे आपण क्यूलाच कन्सिडर करू, क्यू बारला सध्या विसरून जाऊ. ठीक आहे. क्यू. ठीक आहे. जर तुमचा J1 असेल आणि K1 असेल आणि इथे तुम्ही जी काही क्लॉक पल्स देणार आहात, तर प्रत्येक क्लॉक पल्सला, समजा आता इनिशियली आउटपुट 0 आहे या फ्लिपफ्लॉपचं. ठीक आहे. पहिली क्लॉक पल्स आली तर आउटपुट होईल 1, दुसरी क्लॉक पल्स आली आउटपुट पुन्हा 0, तिसरी क्लॉक पल्स 1, चौथी क्लॉक पल्स 0. म्हणजे 0 1 1 0 0 1 या पद्धतीने आउटपुट तुमचं काय होईल, सारखं चेंज होईल. 0 1 0 1 0 या पद्धतीने 0 1 0 1 0 1 0 1 या पद्धतीने आउटपुट काय होईल, कंटिन्युअसली चेंज होत राहतं, टॉगल होत राहतं. त्याला आपण काय म्हणतो, टॉगल कंडिशन असं म्हणतो. ठीक आहे. तर त्या कंडिशनमध्ये आपण या ठिकाणी जे के फ्लिपफ्लॉप्स वापरलेले आहेत. आता ज्या वेळेस काउंट जो आपला आहे तो 0पासून तर 9पर्यंत ज्यावेळेस जाईल, 9पर्यंत जाईल, ज्यावेळेस 10 आउटपुट येण्यासारखं असेल. 10 आउटपुट कसं असेल, 1 0 9 म्हणजे काय, तर 1 0 0 1. तर 10 म्हणजे काय, तर 1 0 1 0, राईट. त्याला 10 म्हणतात, बायनरी ऑफ 10. मग असं जर आउटपुट आलं तर तुमचं आउटपुट काय झालं पाहिजे, या ठिकाणी आउटपुट काय झालं भेटलं पाहिजे तुम्हाला, 0 0 भेटलं पाहिजे. कारण का 0 to 9 जायचं आहे आपल्याला, म्हणजे 0 0 0पासून तर 9पर्यंत जायचं आहे, 1 0 0 1पर्यंत जायचं आहे. आणि ज्यावेळेस 10 आउटपुट येईल त्यावेळेस पुन्हा करू जायचं तुम्हाला 0 0 जर कंडिशनला जायचं आहे. मग अशा वेळेस आपण काय केलेलं बघा, म्हणजे इथे जर आपण बघितलं या ठिकाणी बघा, पहिल्या फ्लिपफ्लॉपचं आउटपुट काय दिसतंय तुम्हाला, Q0. इथे Q0 आहे, इथे Q1 आहे, इथे Q2 आहे आणि इथे Q3 आहे, राईट. आपण लिहून घेऊयात, एक मिनटं. ओके. आपण आता इथे Q3 ऑर्डर लिहून घेऊया, Q3 Q2
Q1 आणि Q0 याच्यातला Q3 1 झाला आणि Q1 जर 1 झाला म्हणजे बघा Q3 आणि Q1 जर 1 झाला तर आपल्याला काय पाहिजे, तर हे आउटपुट जर 1 झाले तर त्या ठिकाणी काय झालं पाहिजे, आउटपुट त्यांचं 0 0 0 आलं पाहिजे. आलं का लक्षात? म्हणजे कसं बघा, आपण मगाशी इथं लिहून घेतलं होतं आपला जो काही ट्रूथ टेबल आहे, त्या ट्रूथ टेबलमध्ये काय म्हटलं होतं की 9व्या क्लॉक पल्सला तुमचं आउटपुट काय येतं 1 0 0 1 म्हणजे 9 आउटपुट येतं. याच्यानंतर तुमचा काउंट काय आला पाहिजे 0 0 0 आला पाहिजे, बरोबर. मग असं करण्यासाठी आपण काय करूयात, तर इथे बघा हा तुमचा Q3 आहे, हा Q2 आहे, हा Q1 आहे, हा Q0 आहे. म्हणजे तुमचं आउटपुट जे आहे 1 0 1 0 या ठिकाणी येऊ शकतं, राईट. कारण तुम्ही 4 फ्लिप फ्लॉप्स वापरलेत, पण आपल्याला तसं नको आहे 0 पाहिजे. म्हणून आपण काय करणार आहेत बघा, म्हणून आपण काय केलेलं आहे, तर Q3 आणि Q1 बघा, हा तुमचा Q3 आणि हा तुमचा Q1 आपण कोणी कनेक्ट केला आहे, तर एका अँड गेटला कनेक्ट केलेला आहे. मग हा अँड गेट काय करतो, तर हा तुमचा Q3 आणि Q1 यांना काय केलेलं आहे, अँड गेटला जोडलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस दोघे 1 होतील, राईट, म्हणजे 1 आणि 1 ही कंडिशन येईल Q3 आणि Q1ची, ती एकाच पोझिशनला येणार आहे. जर ती 1 झाली तर अँड गेटचं आउटपुट येणार आहे 1 आणि ते 1 जर आपण कुठे कनेक्ट केलं आहे, प्रत्येक फ्लिपफ्लॉपच्या क्लिअरला कनेक्ट केलं आहे. आणि क्लिअर काय करतं, ज्यावेळेस ते क्लिअरला हाय इनपुट येतं त्यावेळेस तो काय करतो, सगळ्या फ्लिपफ्लॉपला क्लिअर करून टाकतो. म्हणजे आउटपुट काय येतं 0 0 0 0 0. समजलं आहे. आणि अशा प्रकारे डायग्राममध्ये अशी जी काही सिस्टीम आहे ती केल्यामुळे काय होतं आहे, ज्यावेळेस तुमचं आउटपुट 1 0 1 0 हे येतं, आलं रे आलं, तर तो काय करतो, अँड गेट जो आहे हा अँड गेट, या अँड गेटला काय झालं Q3 आणि Q1 हे जोडलेले आहेत, बरोबर. आणि हे जोडल्यामुळं त्या ठिकाणी असं ज्यावेळेस आउटपुट येतं 1 0 1 0 त्यावेळेस हा जो काय अँड गेट आहे तो आउटपुट देतो 1. आणि हे अँड गेटचं आउटपुट कुठं जोडलेलं आहे बघा, तर सगळ्या फ्लिपफ्लॉपच्या क्लिअरला जोडलं आहे. आणि ते क्लिअरला जोडल्यामुळे तुमचं फ्लिपफ्लॉप्स जे आहेत ते सगळे काय होतात 0 0 होतात. आणि म्हणून तुमचं जे आउटपुट आहे ते 10व्या क्लॉक पल्सला काय येतं, तर 0 0 0 0 येतं. आणि 11व्या क्लॉक पल्सला पुन्हा मग 1 2 3 4 अप टू द 9, पुन्हा 9मध्ये आल्यानंतर ज्यावेळेस पुढची जी काही क्लॉक पल्स असेल, ज्यावेळेस 1 0 1 0 म्हणजे Q3 आणि Q1 1 झाला रे झाला की अँड गेट काय करतो, पुन्हा एकदा डायग्राममध्ये बघा, अँड गेट काय करतो, पुन्हा एकदा फ्लिपफ्लॉप सगळ्या फ्लिपफ्लॉपला क्लिअर करून टाकतो. आउटपुट पुन्हा कुठे येतं 0 0 0 0 पर्यंत येतं. आणि अशा प्रकारे हा जो काउंटर आहे हा काउंटर 0 0 0 पासून तर 1 0 1 पर्यंत म्हणजे 0 पासून तर 9 पर्यंत काय करतो, काउंटिंग करतो. आणि म्हणून याला काय म्हणायचं, डिकेड काउंटर असं म्हणायचं. समजलं आहे सगळ्यांना. बाकी मग तो 0 इनिशियली तो 0 असतो, मग तो 1 आउटपुट कसा देतो हे आपण लास्ट लेक्चरमध्ये मॉड 16 काउंटरमध्ये समजून घेतलेलं आहे. समजलं आहे सगळ्यांना नक्की. पुन्हा एकदा जर समजून सांगायचं झालं, जर कालच्या लेक्चरला समजलं नसेल तर परत एकदा समजून सांगतो. बघा, ज्यावेळेस इनिशियली तुमचं काउंटरचं आउटपुट काय असणार आहे, तर 0 0 0 0 असणार आहे, राईट. ज्यावेळेस कोणताही सप्लाय दिलेला नाही आहे त्यावेळेस आउटपुट सगळ्या फ्लिपफ्लॉपचं आउटपुट काय असणार आहे 0 0 0 0 असणार आहे, ठीक आहे. त्यानंतर ज्यावेळेस त्याला पहिली क्लॉक सायकल येईल बघा, आता डायग्राममध्ये पहिली क्लॉक सायकल येईल. पहिली क्लॉक सायकल आली रे आली, क्लॉक सायकलच्या निगेटिव्ह एजला, कुठे निगेटिव्ह एजला, म्हणजे बघा या डायग्राममध्ये तुम्हाला टायमिंग डायग्राम दिसते. पहिल्या क्लॉक सायकलच्या निगेटिव्ह एजला, बरोबर, निगेटिव्ह एज म्हणजे काय, फॉलिंग एज. पहिल्या क्लॉक सायकलच्या फॉलिंग एजला, निगेटिव्ह एजला काय होईल, तुमचे सगळे आउटपुट्स जे असतील ते काय असतील 0 0 आणि 0 असतील, राईट. ज्यावेळेस पहिली क्लॉक सायकल येईल, पहिल्या क्लॉक सायकलच्या निगेटिव्ह एजला तुमचा Q0 काय झाला 1 झाला. कसा बघा, या ठिकाणी तुमचा सगळे फ्लिपफ्लॉपचं आउटपुट होतं 0 0 0. पहिली क्लॉक सायकल आली, त्याच्या निगेटिव्ह एजला काय झालं, पहिला फ्लिपफ्लॉप त्याचं आउटपुट अगोदर होतं 0. क्लॉक पल्स आली रे आली, निगेटिव्ह एज आला रे आला, तर तो काय होईल, पहिला फ्लिपफ्लॉप काय होईल, टॉगल होईल. 0चं काय होईल 1, 0चं 1 होईल, ते 1 कोणाला जाईल, बीला जाईल. पुन्हा आउटपुट जे आहे दुसऱ्या क्लॉक सायकलच्या निगेटिव्ह एजला काय होईल, याचा आउटपुट हा पुन्हा काय होईल, पहिला फ्लिपफ्लॉप टॉगल होईल. हा टॉगल झाल्यावर आत्ता मग असे आउटपुट होतं 1, आता ते काय झालं त्याचं 0, राईट. म्हणजे इथे काय होईल, आता पुन्हा 0 होईल. आता 1 0 असं झालं, कसं मगाशी होतं
1 राईट, म्हणजे हे असा होता 1. आता त्याचा झाला 0, म्हणजे दुसऱ्या क्लॉक सायकलला किंवा दुसऱ्या फ्लिपफ्लॉपला काय झाली, आता क्लॉक सायकल भेटली. मग ती क्लॉक सायकल कोणाला भेटली, या बी फ्लिपफ्लॉपला भेटली. बी फ्लिपफ्लॉपला भेटल्यामुळे तो पण टॉगल झाला, म्हणजे त्याने दिलं आउटपुट 1. म्हणजे अशा प्रकारे आउटपुट होतं. पहिल्यांदा इनिशियली होतं 0 0 0 0. मग काय झालं तर Q तुमचा 0 होता राईट. इथे तुमचा Q2 0 आहे, इथे Q3 Q2 आणि Q1 राईट. तर तुमचा पहिल्या क्लॉक सायकलला आउटपुट आलं असं, काय आलं ते 0 0 0 1 असं आलं राईट. मग दुसऱ्या क्लॉक सायकलला काय येईल तर तुमचा पहिला फ्लिपफ्लॉप काय झाला, टॉगल झाला. त्याचं आउटपुट आलं Q0चं 0 आणि Q1चं काय होईल, तो मगाशी 0 होता, आता त्याचं आउटपुट आलं 1, कारण त्याला पण आता काय भेटलेले आहे तर ही तुमची क्लॉक सायकल भेटलेली आहे. क्लॉक सायकल भेटली निगेटिव्ह एज ट्रिगरला तर काय होतं, आउटपुट टॉगल होतं. आणि अशा प्रकारे 1 0 भेटला, 1 भेटला, 2 भेटला, अशा प्रकारे तुमचं जे आउटपुट आहे ते काय होत राहतं, चेंज होत राहतं. आणि तुम्हाला या पद्धतीचा एक चार्ट मिळून जातो. ज्यावेळेस 10 म्हणजे 10वी क्लॉक पल्स येईल त्यावेळेस काय होईल, तुमचा फ्लिपफ्लॉप रिसेट होईल, कारण आपण तशी डायग्राममध्ये अरेंजमेंट केलेली आहे बरोबर. म्हणजेच काय तर ही जी काय डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे मॉड 10 काउंटर काय करेल तर हा जो काय फीडबॅक दिला आहे या फीडबॅकमुळे म्हणजे अँड गेटमुळे तो 10च्या ज्यावेळेस 10 आउटपुट येईल त्यावेळेस तो काय करेल, त्या फ्लिपफ्लॉपला क्लिअर करेल. म्हणजे पुन्हा ते 0चं आउटपुट भेटेल. मग 0पासून पुन्हा 1 2 3 4 अप टू द 9 पुन्हा 0, अशा पद्धतीने तो 0पासून तर 9पर्यंत काउंट करेल आणि त्यालाच आपण काय म्हणतो, मॉड 10 काउंटर असं म्हणतो. समजलं सगळ्यांना. तर इथे त्याची काय दाखवलेली आहे, एक टायमिंग डायग्राम दाखवलेली आहे जी की आपल्याला काय दाखवते, कशा प्रकारे आउटपुट चेंज होतं ते. बघा इथे हा सारखा टॉगल होते बघा 0 1 0 1 0 1, हा टॉगल झाला पहिला फ्लिपफ्लॉप. आणि दुसरा फ्लिपफ्लॉप कधी टॉगल होईल, ज्यावेळेस त्याला काय भेटेल, निगेटिव्ह एज ट्रिगर भेटेल त्यावेळेस. आणि त्याचं ही आउटपुट या पद्धतीचं तुम्हाला दिसतंय. ठीक आहे, म्हणजे तुम्ही बघा या ठिकाणी पहिल्या इनिशियली काय असेल, सगळे 0 0 0. ठीक आहे, पहिली क्लॉक पल्स भेटली, आउटपुट काय भेटलं तुम्हाला 0 0 0 1. ठीक आहे, तिसरी क्लॉक पल्स भेटली, मी दुसरा पेन घेतो. तिसरी क्लॉक पल्स भेटली, काय भेटलं तुम्हाला आउटपुट 0 0 1 0. त्याच्यानंतर तिसऱ्या क्लॉक पल्सला 0 0 1 1 राईट. त्याच्यानंतर चौथ्या क्लॉक पल्सला 0 1 0 0 म्हणजे 4 भेटला. त्याच्यानंतर 5 भेटायला पाहिजे आता बघा 0 1 0 1 म्हणजे भेटला 5. अशा पद्धतीने तुमचं आउटपुट कुठं जातं, शेवटला या ठिकाणी बघा इथे पुढे इनिशियल झालेलं आहे, इथे 0 0 झाला आहे, 0 0 0 0. 11व्या क्लॉक सायकलला 10व्या क्लॉक सायकलला काय झाला तो 1 0 0 1. आले लक्षात. मग 1 म्हणजे 9 झाला, 9 नंतर पुन्हा 0 झाला, 0 नंतर पुन्हा काय झाला 0 0 0 1, पुन्हा 1 झाला. अप टू द परत त्या क्लॉक सायकल्स परत तो मेजर करेल 0पासून तर 9पर्यंत. अशा प्रकारे तो काय करतो, काउंटिंग करतो. म्हणून त्याला काय म्हणायचं आहे, डिकेड काउंटर म्हणायचं किंवा मॉड 10 काउंटर असं म्हणायचं. समजलं आहे सगळ्यांना. तर इथे आपला काउंटर हा टॉपिक संपलेला